आघाडी देशांमध्ये इराण आणि इस्रायल अमेरिका दरम्यान गेले 14 दिवस घनघोर युद्ध सुरू असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नव्या युद्धाची भीषण ठिणगी पडली आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद आता केवळ डुरंड रेषेपुरता मर्यादित राहिला नसून तो थेट पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत येऊन पोहोचलाय। भारताच्या शेजारील देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या अडचणी नव्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। आपण सविस्तर पाहूयात। अफगाणिस्तानच्या ड्रोननं थेट पाकिस्तानचे हमजा मिलिटरी सेंटर उडवलं। शुक्रवारी सायंकाळी तालिबानी एअरफोर्सचा इस्लामाबादमध्ये हल्ला। अफगाण आणि पाकिस्तान सीमावाद ड्युरंड रेषेपुरता मर्यादित राहिला नाही। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता पूर्णतः लष्करी संघर्षाच्या दिशेने वळतानाचे स्पष्ट संकेत मिळू लागलेत। पाकिस्तानने गुरुवारी मध्यरात्री अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकना प्रत्युत्तर म्हणून तालिबान आणि अफगाण डिफेन्स फोर्सेसने मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दाखल हल्ले सुरू केलेत। अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांना टार्गेट करत ड्रोन हल्ले केले। शुक्रवारी सायंकाळी अफगाणिस्तानच्या तालिबानी हवाई दलानं इस्लामाबादच्या फैजाबाद भागातील मोक्याचे ठिकाण असलेल्या हमजा लष्करी तळाला लक्ष्य केलंय। या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्लामाबाद स्फोटांच्या आवाजाने हादरून गेलं असून पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणलेत। तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे। त्यांच्या दाव्यानुसार अफगाणी ड्रोन्सनी इस्लामाबादमधील पाकिस्तानी लष्कराच्या कमांड सेंटरवर अचूक प्रहार केला। या हल्ल्यात केवळ कमांड सेंटरच नाही तर सैनिकांची निवासस्थानं आणि मोठ्या शस्त्रांचा साठा असलेला डेपो ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलाय। इस्लामाबादच्या मध्यवर्ती भागात झालेला हा हल्ला पाकिस्तानसाठी सर्वात मोठी नामुष्की मानली जात आहे। या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या राजधानीच्या सुरक्षिततेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुमारे 2640 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमा आहे। 1893 मध्ये सर मोर्टिमर ड्युरंड आणि अमीर अब्दुल रहमान खान यांच्यात करार झाला। या कराराद्वारे ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्चित करण्यात आली। सध्या अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त सीमा म्हणून ड्युरंड रेषेची ओळख। या रेषेमुळे पश्तून आणि बलूच जमातींचे प्रदेश दोन देशात विभागले गेलेत। अफगाणिस्तानने कधीही या रेषेला अधिकृत सीमा म्हणून मान्यता दिली नाही। ड्युरंड रेषा पश्चिमेस इराणच्या सीमेपासून पूर्वेस चीनच्या सीमेपर्यंत पसरलेली आहे। पाकिस्तान या सीमेवर कुंपण घालते, ज्याला अफगाणिस्तानचा तीव्र विरोध आहे। पाकव्याप्त काश्मीरमधील 106 किलोमीटर सीमेवर भारताचा दावा। अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी तातडीची बैठक बोलावून संपूर्ण इस्लामाबादमध्ये हाय अलर्ट जारी केलाय। शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकेबंदी करण्यात आली असून मुख्य रस्ते बंद करण्यात आले। पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे नुकसानीचा आकडा जाहीर केला नसला तरी स्थानिक सूत्रांच्या मते लष्करी तळाचं प्रचंड नुकसान झालंय। या हल्ल्यांमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे। या वाढत्या तणावामुळे दक्षिण आशियात नवे युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चीनने मैदानात उडी घेतली आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अफगाण परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। रक्तपात थांबवून संवादाने प्रश्न सोडवा असा सल्ला चीनने दिलाय। असं असलं तरी तालिबानी हवाई दल ते ऐकण्यास तयार नाहीत। दोन्ही देशांमधील द्वेष पाहता हा संघर्ष लवकर शांत होण्याची शक्यता नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।